कंपनीचे औषध विक्री करणाऱ्या स्वयंभू डॉक्टरांकडून होत असलेली नागरिकांची आर्थिक लूट थांबवून संबंधितांवर कारवाई करा। विष्णू कारंपुरी महाराज। मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने हर्बल कंपनीच्या औषध विक्रेत्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सोलापूर शहर व जिल्ह्यात हर्बल या कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे विक्रेते हे स्वयंभू डॉक्टर बनवून वजन कमी करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करत आहेत। अशा लोकांची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी याबाबत निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आपल्या समोर येताना सोलापूर शहरामध्ये व अनेक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर अनेक शहरामध्ये हर्बल कंपनीचे औषधं वजन कमी करण्यासाठी विकले जातात। या विक्री करणाऱ्या एजंटाकडे किंवा विक्रेत्याकडे कुठल्या प्रकारचा परवाना नाही आहे, कुठल्या प्रकारचा सर्टिफिकेट नाही आहे किंवा आरोग्य खात्याचं लायसन नाही आहे, परंतु सर्वांना वजन कमी करा, वजन कमी करा, वजन कमी करा, महिन्यामध्ये वजन कमी करा अशा प्रकारच्या जाहिराती देऊन आणि फोटो सेशनच्या माध्यमातून एकदम लठ्ठपणा दाखवणे, त्या माणसाला परत बारीक एकदम स्लिम दाखवणे, म्हणजे एकदम कमी एकदम सडपातळ दाखविणे अशा प्रकारचे फोटो दाखवून लोकांना फसवत आहे। या विक्रेत्याने कंपनीनं जाहीर केलं पाहिजे की त्याची किंमत काय आहे, परंतु या विक्रेत्याच्यामध्ये बहुतेक महिला वर्ग आहेत। त्या महिला वर्गाने 7,000 रुपये महिन्याला घेतात। त्याचबरोबर काही ठिकाणी 3,000 घेतलं जातं, काही ठिकाणी 5,000 घेतलं जातं। यावरून या लोकांना गरिबापासून पैसेवाल्यापर्यंत सगळ्यांना, सरकारी अधिकाऱ्यापासून पोलिसापासून कामगारांना, IAS ऑफिसरपासून क्लास 1 ऑफिसरपासून सर्वसामान्य लोकांना, व्यापाऱ्यांना पैशाची लूट करत आहेत। आणि त्याने एका प्रकारचं यंत्रणा हातात घेऊन, वजन दाखवायचं यंत्र हातात घेऊन त्यामध्ये कुठले तर आकडे येतात। त्या आकड्याच्या माध्यमातून तुम्हाला हे कमी आहे, तुम्हाला टॅरिफ कमी आहे, तुम्हाला हे कमी आहे असं विना दाखवून आणि 7-8 दिवस झाल्यानंतर त्यांना म्हणतात तुमचं आता लेवलला या लागलं, आता बंद करू नका, पूर्ण वर्षभर तुम्ही खावा। वर्षभर नंतर असंच वाढवून पैसे लुटण्याचा मार्ग या ठिकाणी अवलंबिलेले आहेत। तरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की या बाबतीमध्ये जे विक्रेते आहेत ते अधिकृत आहेत का, त्यांना आरोग्याचं लायसन आहे का, किंवा कंपनीनं काय त्यांना लायसन दिलेलं आहे का, याचा तपास करून या लूटमार करणाऱ्या लोकांना, या लूटमार करणाऱ्या विक्रेत्यांना त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही त्यांचं या बाबतीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।